तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला गळ तयार झालेला आहे. करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय खेकडी पकडायला. तर एवढे सर्वजण आम्ही खेकडे पकडायला निघालोय. आपल्याला ही जी छोटीशी नदी आहे त्या नदीच्या एकदम सुरुवातीला जायचं आहे. जिथे जो धबधबा दिसतोय तिथे जाऊन आपल्याला गळाला सुरुवात करायची आहे. खेकडे पकडण्याला सुरुवात आपण तिथूनच. वरती जातोय. हा धबधबा आहे, तिथं आपल्याला वाजून वरती थोडं जायचं. इथूनच आपण गळ लावायला सुरुवात केली आहे. हा पहिला खेकडा मंगेदान पकडला आहे, गळाला लागलेला. नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आम्ही खराटीकर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही गळ लावून नदीतली खेकडी पकडण्यासाठी जात आहोत. तर गळाला गांडूळ लावून कशा प्रकारे खेकडी पकडली जातात हे या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण गळ तयार करूया. आणि गळ तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत गांडूळ, सुई धागा आणि 10 फुटाची काठी. काठी आणण्यासाठी मंग्यादा गेलेला आहे आणि बाकी गांडूळ आणि सुई धागा आपण आणलेलाच आहे. आणि गळ तयार करण्यासाठी निखिलने आणि आपल्या गँगने सुरुवात केली आहे. मंग्यादा सुद्धा इतक्यात आपल्याला जॉईन करेल, काटे घेऊन येईल आता इतक्यातच. गळ तयार करण्यासाठी गांडूळ सुई धाग्यामध्ये ओवावे लागतात आणि त्याची सुरुवात निखिलने केली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गांडूळ सुई धाग्यामध्ये ओवले जातात आणि त्यांची एक 5-6 फुटाची माळ तयार केली जाते. आणि त्याचं काम निखिल आता करत आहे. आणि मंग्यादा सुद्धा काठ्या घेऊन आलेला आहे, आपल्याला जॉईन केला आहे त्याने. बघा अशा प्रकारच्या काठ्या आपल्याला गळासाठी लागणार आहेत. आणि आता मंग्यादाने सुद्धा माळ ओवायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारची माळ आपल्याला तयार करायची आहे. तर आता आपली माळ तयार झाली आहे आणि माळ तयार झाल्यानंतर ती अशा प्रकारे आपल्याला गोल राऊंडमध्ये गुंडाळून घ्यायची आहे. त्यानंतर माळ आपल्याला सर्व बाजूने अशा प्रकारे बांधून घ्यायची आहे, जेणेकरून खेकड्याने पकडलं तर तो खाऊ शकणार नाही. त्यानंतर आपण जी काठी आणली होती त्या काठीला वरती टोकाला सेंटरला बरोबर कापून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि एका सुतळीने माळ बांधून त्या कापलेल्या काठीच्या आतमध्ये टाकून घट्ट बांधून घ्यायची, जेणेकरून ती सहजासहजी निघणार नाही. त्यानंतर कापलेल्या भागाला सुद्धा
घट्ट बांधून घ्यायचं आहे. काय माहित नाही. अभिदेन कुठे गेला? बघ. ती काय केली? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला गळ तयार झालेला आहे. तर मित्रांनो, गळ तयार करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय खेकडी पकडायला. तर एवढे सर्वजण आम्ही खेकडे पकडायला निघालोय. तो जो धबधबा दिसतोय आपल्याला तिथे जायचं आहे आणि तिथून सुरुवात करायची आहे. आपल्यासोबत आता निखिल आहे, प्रणित आहे, मंग्या दादा आहे आणि बारीक गँग सुद्धा खूप आली. आपल्याला ही जी छोटीशी नदी आहे त्या नदीच्या एकदम सुरुवातीला जायचं आहे. जिथे जो धबधबा दिसतोय तिथे जाऊन आपल्याला गळाला सुरुवात करायची आहे. खेकडे पकडण्याला सुरुवात आपण तिथूनच करणार आहोत. या बारीक पोरांना इथं थांबव. ए तुम्ही लोक इथं थांबा. वरती जातोय. हा धबधबा आहे, तिथं आपल्याला अजून वरती थोडं जायचं आहे.
इथूनच आपण गळ लावायला सुरुवात केली आहे. चला तुम्हाला वरती आधी पहिल्यांदा धबधबा दाखवतो. हा आमच्या गावचा धबधबा आहे. या धबधब्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. पण सध्या आता आपण जे काम करायला आलोय ते काम करूया. बघूया किती खेकडे मिळत आहेत आज. इथे आपल्याला पहिलाच खेकडा बाहेर आलेला, पाण्यातून बिलातून बाहेर आलेला. तो शंकर आपला निखिलने पकडलाय. कुठं आहे? ती खेकडे पकडण्यासाठी जाळी आणले. हा आहे गोटे खलाडीचा धबधबा. अतिशय सुंदर असा धबधबा आहे. निखिल ने गल लावलाय आता तिथे. मांगे दादा तिथे वरती गेलाय. तांबे झाड्या जाशील खाली. हा पहिला खेकडा मंगेदान पकडला आहे. गळाला लागलेला, खूप मोठा आहे. या पुढे एक मिनिट झाले रे. आरामात जा, आरामात जा, आरामात जा. पहिला खेकडा आपल्याला मिळाला आहे. मोठा खेकडा आहे. आणि शंकरनेही पकडला आहे.
दुसरा खेकडा. याचं सांग. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितले असेल गळाला गांडूळ लावून कशा प्रकारे खेकडी पकडली जातात. तर मित्रांनो, जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.